नमस्कार. एक्का दुर्री तिरी हे शब्द कशासाठी वापरतायत तर रम्मी असेल किंवा त्यालाच पत्त्याचा डाव जे म्हणतो त्याला वापरले जातात. आणि त्यासोबतच दुर्री तिरी एक्का हे शब्द कशासाठी वापरतायत तर एखाद्याला शिवी देताना या तिर्री दुर्री एक्का याचा उपयोग केला जातो. हे शब्द वापरण्याचं कारण देखील एक मोठं आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे रमी खेळताना आढळून आलेत. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनामध्ये अत्यंत ज्वलंत प्रश्न चर्चेला होते आणि काही ज्वलंत प्रश्न हे चर्चेला देखील आले नाहीत. या सगळ्या गोंधळामध्ये तो व्हिडिओ रोहित पवारांनी टिपला असेल किंवा अजून कोणी टिपला असेल, तो रोहित पवारांनी, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत शरद पवार गटाचे, त्यांनी तो सोशल मीडियावर टाकला आणि रम्मी पे आजावना महाराज असं काहीसं ते कॅप्शन देऊन तो व्हिडिओ सोडला. आणि बघता बघता राज्यभर या व्हिडिओवर आणि माणिकराव कोकाटेंवर टीकेची झोड सुरू झाली. माणिकराव काय करतायत? माणिकरावांपुढं खरं तर म्हणजे त्या ज्या खात्याचे मंत्री आहेत ते खातं म्हणजे कृषी. खरं तर हे अत्यंत संवेदनशील विभागाचं हे खातं म्हटलं पाहिजे, अत्यंत महत्त्वाचं खातं म्हटलं पाहिजे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले जे महत्त्वाचे खाते असतात त्याच्यापैकी एक हे देखील अत्यंत महत्त्वाचं खातं. आपण बघायला गेलो, थोडंसं मागं जर गेलो, जसं आपण एक्का दुर्री तिर्री आणि तिर्री दुर्री एक्का हे शब्द आपण जे वापरलेत, तर राजकारणातल्या ह्या ज्या तिर्ऱ्या म्हणावं लागेल अक्षरशः, म्हणजे मागील तिन्ही कृषी मंत्री जे आहेत तर ते कसे वादग्रस्त ठरलेले आहेत, तसे कसे निष्क्रिय ठरलेले. थोडंसं मागे जाऊ आपण. अब्दुल सत्तार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव या विधानसभा मतदारसंघाचे आमदार, ते देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारमध्ये, म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना, म्हणजेच शिंदे फडणवीस किंवा फडणवीस शिंदे आपण म्हणू शकतो, पण आपण शिंदे फडणवीस म्हणूयात. कारण मागचं सरकार शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असतानाच त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जानेवारी 2024 मध्ये गौतमी पाटील, जी नृत्यांगना आहे, लावणीवर तिचे वेगवेगळे शो होत असतात आणि आपण बघतोय मागील काही दिवसांपासून तिच्या शोची कशी मागणी होते, कसा पैसा मोजावा लागतो. तर याच गौतमी पाटीलचा कार्यक्रम अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड म्हणजे आपल्या मतदारसंघातील मतदारांचं मनोरंजन करण्यासाठी ठेवला. आणि त्या कार्यक्रमामध्ये काही मुलांनी हुल्लडबाजी केली. तेव्हा अब्दुल सत्तार हे स्टेजवर गेले आणि त्यांनी पोलिसांना चक्क लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. आणि हे लाठीचार्ज करत असतानाच, म्हणजे लाठीचार्ज करायला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांनी सांगितलं पोलिसांना की असं मारा. तो काही शब्द वापरले, ते शब्द आपण इथं वापरणार नाहीयेत, की असं मारा की साल्यांचे हाडं तुटले पाहिजेत, असं काहीसं त्यांनी विधान केलं. आणि तो कार्यक्रम असेल किंवा अब्दुल सत्तारांचं जे ते वक्तव्य असेल, पोलिसांना आदेश देणं असेल, ते विरोधी पक्षांनी प्रचंड लावून धरलं. खूप ट्रोल झाले. कशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवायला पाहिजे होता, त्यांनी काय ठेवलंय, म्हणजे खरं तर कृषी मंत्र्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत हेच सांगावं लागेल का काय, असं एक आता प्रश्न पडायला लागलेला आहे. त्यानंतर त्यांचा राजीनामा दिला असेल, घेतला असेल, तो एक प्रकार घडला. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि अजित पवार, म्हणजे अजित पवार जेव्हा राष्ट्रवादी सोडून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये गेले, तेव्हा हे सरकार म्हणजे कुठलं? फडणवीस, शिंदे आणि पवार, म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांचं सरकार. या तिघांच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे, जे परळी विधानसभा मतदारसंघाचे, बीड जिल्ह्यात परळी आहे आणि या परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, ते कृषी मंत्री झाले. आणि कृषी मंत्री झाल्याच्या नंतर ते पण कसे वादग्रस्त ठरले. त्यांच्या कार्यकाळात काही गोष्टी घडल्या बीड जिल्ह्यामध्ये. संतोष देशमुखांचं हत्याकांड असेल,
त्या हत्याकांडातला मुख्य सूत्रधार हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय म्हणा किंवा व्यावसायिक भागीदार म्हणा, तो त्यामध्ये निघाला आणि तो आता सध्या जेलमध्ये आहे, वाल्मिक कराड. त्यानंतर सुरेश धस जे आहेत, आष्टीचे आमदार, भाजपाचेच आमदार आहेत किंवा महायुतीचे म्हणूयात आपण, ते आमदार आहेत. त्यांनीही धनंजय मुंडेच्या कार्यकाळामध्ये पीक विम्याचा कसा घोटाळा झाला हे कागदपत्र दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेत टीकेची झोड उठवली. त्याच वेळी एक फवारणी यंत्र असेल किंवा पुन्हा इतर काही यंत्र असतील त्यावरून देखील अंजली दमानिया असतील किंवा इतर असतील, त्यांनीही धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप केले. खरं तर त्या गंभीर आरोपाचं पुढं काय झालं हा एक वेगळाच प्रश्न आहे, त्याच्यावर आपण वेगळा एक शोच करूयात आणि त्यात बोलूयात आपण. यावरूनही धनंजय मुंडे प्रचंड ट्रोल झाले, त्यांना उत्तर देखील देता आले नाहीत आणि संतोष देशमुखांचं प्रकरण तर इतकं शेकलं तर त्या याच्यामध्ये त्यांना पाय उतार व्हावं लागलं. हे झालं. एक कृषी मंत्री लावणी नर्तिका जी आहे गौतमी पाटील, तिचा शो ठेवतो, त्या ठिकाणी कसा गोंधळ उडतो, कसा आदेश देतो, हा भाग झाला. नंतर झाला धनंजय मुंडेचा. पण धनंजय मुंडेचा त्याच्या अगोदरचा जरी कार्यकाळ बघितला तर तो काय आपल्या खात्याकडे असलेल्या जे कुठलं खातं असेल ते खातं जनतेला समजून सांगावं किंवा आपला जिल्हा असेल, आपला मतदारसंघ असेल, या मतदारसंघातल्या लोकांना तरी समजून सांगावं, अशा दृष्टीने खरे तर वेगवेगळे सतत शिबिरं घ्यावं लागत असतील. त्यांनी शिबिरं देखील घेतलेले असतील, कार्यक्रम देखील घेतले असतील, मात्र त्याच कार्यक्रमावर खरं तर फोकस करायला पाहिजे. मात्र त्यांनी देखील सपना चौधरी, जी हरियाणाची डान्सर आहे आणि जी नंतर देश पातळीवर तिचे वेगवेगळे ठुमके जे आहेत त्यासाठी ती प्रसिद्ध आहे, कशा पद्धतीचं म्हणजे बिभत्स डान्स असतो, यावरून देखील टीकेची झोड उठत असते. तिच्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट्स असतात त्याच्यावरून तसं बघायला गेलं तर त्याचा पण एक वेगळा वर्ग असतो, तो त्या ठिकाणी गर्दी करत असतो. मात्र तो कार्यक्रम तर झालाच होता परळीमध्ये, धनंजय मुंडे यांनीच ठेवलेला होता सपना चौधरीचा कार्यक्रम. त्यानंतरच्या काळामध्ये रश्मिका मंदाना ही जी अभिनेत्री आहे, प्रसिद्ध अभिनेत्री, तिचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला. नंतर जी मराठीमधली अत्यंत चांगली अभिनेत्री समजली जाते आणि मधल्या काळात अत्यंत वेगळ्या पद्धतीने ट्रोल झाली ती म्हणजे प्राजक्ता माळी. ती देखील त्या ठिकाणी येऊन गेली. तिचे ते उद्गार, तिचे ती जुनी त्या क्लिप धनंजय मुंडेला अनुसरून बोललेल्या. आणि मग खरं तर धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी या दोघांच्या बद्दल बोलताना खुद्द धनंजय मुंडे यांच्या म्हणजे पत्नी म्हणून ज्यांचं उल्लेख केला जातो त्या करुणा मुंडेंनीही सांगितलेलंच आहे वारंवार. ते देखील व्हिडिओ सोशल मीडियावर अवेलेबलच आहेत. म्हणून एक कृषी मंत्री तिकडं गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवतो, नाचगाणा म्हणूयात, ग्रामीण भागामध्ये त्याला नाचगाणा असं म्हणतात. धनंजय मुंडे देखील रश्मिका मंदाना असेल, सपना चौधरी असेल किंवा प्राजक्ता माळी असेल, कदाचित आता ह्या जे धनंजय मुंडेचं हे जे मी सांगतोय ह्या नर्तिका ज्या आहेत ह्या कृषी मंत्री व्हायच्या अगोदर असेल. पण कुठले काय काय कार्यक्रम ठेवतात, खरं तर तुमचं मतदारांबद्दल एक जबाबदारी किंवा एक कर्तव्य म्हणून काय असलं पाहिजे आणि तुम्ही काय करता आहात. आणि आता राहिलं माणिकराव कोकाटे. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या पक्षाचे आहेत आणि ते कृषी मंत्री झाल्यापासून वादात आहेत. सुरुवातीला त्यांनी 1 रुपयामध्ये कृषी विमा काढला जातो त्यावरून जणू काही शेतकऱ्यांवर उपकारच केल्याची भाषा यांनी केली आणि प्रचंड टीकेचे धनी झाली. लोकांनी अत्यंत वाईट पद्धतीने त्यांचा समाचार घेतला. नंतर त्यांनी कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, म्हणजे काय खरं तर नाही का, म्हणजे काय शब्द येत नाही. ओसाड गावची पाटीलकी, त्यांना जर ही ओसाड गावची जर पाटीलकी वाटत असेल तर अजित पवार हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आहेत, खरं तर राष्ट्रीय नेते म्हणजे खरंच किती मोठे असतात ना, हे नाव किती मोठं आहे ना राष्ट्रीय नेते. खरं तर त्यांच्या तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होतं की हे महाराष्ट्राच्या म्हणजे सर्वाधिक जे क्षेत्र आहे, एकूण आपण भौगोलिक दृष्ट्या बोलूयात त्यापैकी सगळ्यात जास्त क्षेत्र हे शेतीचं आहे. अत्यंत संवेदनशील खातं आहे.
शेतकऱ्यांना खरं तर किती सावरून घेण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किती वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करण्याची गरज आहे. असं असताना हा महाराष्ट्राचं कृषी खातं किंवा एकूणच शेती त्यांना ओसाडगावची जर पाटीलकी वाटत असेल, खरं तर हे अजित पवारांच्या कधीच लक्षात यायला पाहिजे होतं आणि त्यांनी कधीच त्यांना पायउतार करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, त्यांच्या लक्षात आलं नसेल, राष्ट्रीय नेते म्हणल्यामुळं मोठा त्यांच्या मागे व्यापही असू शकतो, तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असावं. पण विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असताना हे रमी खेळतायत, रमी गेम खेळतायत आणि हा गेम खेळत असतानाच एक आमदार त्यांचा तो व्हिडिओ टाकतो आणि त्याच्यावर स्पष्टीकरण देतात की मी कुठंतरी ती जाहिरात, युट्यूबवर आलेली जाहिरात स्किप करत होतो आणि त्यामुळं तो कुणीतरी टिपला असेल वगैरे वगैरे. खरं तर काही अभ्यासक जे आहेत सोशल मीडियावर काम करणारे वगैरे, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तो डॅशबोर्ड वगैरे जो असतो ना, तो रम्मी सर्कल, तो रम्मीच्या गेमचाच होता आणि कुठंतरी माणिकराव कोकाटे आता कसं खोटं बोलतायत, जनतेची धूळफेक करतायत. हे अत्यंत गंभीर प्रकार आहे. अजूनही यांना कृषी मंत्री पद किंवा कृषी मंत्री हे त्यांना ओसाडगावची पाटीलकीच वाटत असावं, म्हणूनच त्यांचे असे विधान येत असावेत. खरं तर आता तरी राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवारांच्या हे लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आता याच कोकाटेंचं नाव नीलम रवी जाधव यांच्या जाहिरातीसोबत जोडलं जाऊ लागलं. काही जण तर म्हणतायत माणिकराव कोकाटेंना आता रमीच्या गेमचं ब्रँड अँबॅसेडर करायला पाहिजे आणि त्याच्यातून जे पैसे मिळतील ते कृषी खात्यात त्यांनी लावावेत. तेच पैसे त्यांना कुठंतरी कामाला येतील, ते काहीतरी योजना चालू ठेवण्यासाठी वगैरे. आणि नीलम रवी जाधव हे नाव याच्यासाठी घेतलं, काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर हे नाव आलं कशासाठी, तर रमी सर्कलची जाहिरात करताना त्यांनी सांगितलं की मी भिवंडीची आहे आणि हे रमी मला माझ्या भावाकडून कळालं, मग मी जसा वेळ मिळेल तसं खेळू लागले, नाहीतर शनिवार रवी सुट्टीच्या दिवशी खेळू लागले. आणि तुम्ही खेळा, भरपूर पैसा कमवा आणि मज्जा करा. खरं तर ते कसं नंतर त्याचे मीम्स तयार झाले आणि राज्यभर अजूनही त्या संदर्भातले मीम्स फिरतच असतात. तोच विषय धरून, तेच शब्द पकडून आता माणिकरावांचे देखील मीम्स फिरतायत. मात्र इतकं होत असतानाही माणिकराव भानावर येतील का, हाच प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं एकंदरीत हे तिन्ही कृषी मंत्री कसे निष्क्रिय ठरत आहेत यावरून, आणि आता माणिकराव कोकाटेंचं काय करायचं याबद्दल आपल्याला काय वाटतं, आपण एक कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच व्यक्त व्हायला हवं. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर ते नक्कीच शेअर करावेत, लाईक करावेत. धन्यवाद.